ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची ज्या पद्धतीनं अत्यंत द्वेषबुद्धीनं सूडबुद्धीनं अमित शहा यांनी मिंध्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला, हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष आहे. कळलं? आणि हे आम्ही ऐकलं काल. नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, ते तसंही बोलू शकतात. एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट्यूब बेबी आहे आणि त्या टेस्ट्यूब बेबीला 4 वर्ष झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जितका शिवसेना प्रमुखांचा अपमान कराल तेवढी महाराष्ट्राची जनता ही तुमच्या विरुद्ध द्वेषानं उभी राहील. हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही. तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट हे तुमच्या दबावामुळे निर्णय देत नाही आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे अधिकार घेऊन शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात, याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. अमित शहा यांच्या दबावामुळेच निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष हा मिंदे गटाला दिला आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळेच ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा काल जे म्हणालेत हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं. अमित शहांच्या पोटातलं विष ओठावर आलं की शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. आणि तरीही जर कोणी अमित शहांच्या नावानं टाळकुटेपणा करत असतील मिंदे गट, तर ते महाराष्ट्राच्या मातीशी आणि आपल्या आईशी गद्दारी करतायत. अमित शहा 2029 साठी हे सर्व फोडाफोडीचं राजकारण करतायत असं राज ठाकरेंनी म्हणणं आहे आणि वर्षभरात गोंधळ निर्माण होणार आहे असं देखील. अराजक गोंधळ नाही, अराजक. अमित शहा एक व्यापारी आहेत. त्यांचा मूळचा उद्योग हा शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणं आणि फायदा करणं आणि मग शेअरचे कृत्रिम भाव वाढवणं आणि पैसे वर खाली करणं हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. बाकी सहकार वगैरे हे ढोंग आहे. त्याने या देशामध्ये अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतलेली आहे. कोणाकडून घेतली भविष्यातला काळ ठरवेल. ज्या पद्धतीने या राज्यातले देशातले सर्व प्रादेशिक पक्ष फोडून, ते खासदार फोडून आपल्या पाठीशी उभे करून भविष्यामध्ये नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचं त्यांचं हे जे षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये त्या षडयंत्रात मोदींना आव्हान द्यायच्या षडयंत्रामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेसारख्या लोकांना सामील करून घेतलेला आहे. लक्षात घ्या, उद्या या खासदारांच्या बळावर ते मोदी यांच्या विरुद्ध एखादं बंड करू शकतात आणि त्याची तयारी आहे. राऊत साहेब, ज्या खासदारांनी एका आठवड्यात 2दा पक्ष बैठकांना अनुपस्थित राहिले, पक्षाच्या व्हीपचं त्यांनी उल्लंघन केलं, वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत हे खासदार आहेत. या खासदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी त्यांच्या मतदारसंघात आंदोलन केलं, जोडे मारले, यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला, भाषणं झाली, आरोप प्रत्यारोप झाले. पण आता याच खासदारांची मनधरणी केली जाते. या खासदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलं जाते. असं कोण म्हणालं? काल आदित्य ठाकरे म्हणाले की मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. बरोबर. आदित्य ठाकरे नंतर वरुण सरदेसाई, तुमचे आमदार कैलास पाटील हे ओमराजेंची मनधरणी करण्यासाठी गेलेले आहेत. तर मग समजायचं काय? आता मी तुम्हाला समजावून सांगतो. येस, समजावून. हे सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेमध्ये आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश या खासदारांसंदर्भात अधिकृतपणे समोर आलेले नाही. नंबर 2,
ते ज्या गटात जाऊ इच्छितात असं सांगितलं जातं, त्या मिंदे गटाकडून सुद्धा हे 5, 6, 4 खासदार आमच्याकडे येणार आहेत अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. या सर्व खासदारांनी आतापर्यंत आम्ही शिवसेना सोडलेली आहे असं जाहीर केलेलं नाही. ते व्हीपचं उल्लंघन करून आमच्या बैठकीला हजर राहिले नाही ते खरं आहे आणि त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हा एक तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार अजूनही संपर्कात आहेत आमच्या. आता त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्याला भीती वाटते कारण लोकांचा रोष आहे. ज्या खासदारांनी संपर्क केलेला आहे आणि ज्या खासदारांनी सांगितलं की आम्ही अजूनही शिवसेनेबरोबर आहोत, काहीतरी गैरसमज होतो आहे, अशा खासदारांशी आम्ही चर्चा करणं हे स्वाभाविक आहे. ज्या क्षणी ते सांगतील आम्ही शिवसेनेचा त्याग केलेला आहे त्या क्षणी आमचे त्यांचे संबंध पूर्ण तुटतील. आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना. त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहेत. उद्धव ठाकरे त्यांचा दौरा नागपूर यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल. 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे. त्याच्यामध्ये धाराशिवसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. धाराशिव आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, शिर्डी आहे, यवतमाळ आहे. हे सर्व मतदारसंघ जे दौरा पक्षप्रमुखांचा होतो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. नाही, पण राऊत साहेब, समजा जर